स्टूडेंट टू माय यूट्यूब चैनल मंजूश्री होम ट्यूटर। ओके, आज हम देखने वाले हैं डिवीजन का फास्ट पार्ट। याच्याआधी आपण पाहिलं होतं मल्टिप्लिकेशन, आता पाहिजे आपल्याला डिव्हिजन। ठीक आहे, अब डिव्हिजनचं एकदम सिंपल या ठिकाणी बघा सांगितलेले का इफ 20 चॉकलेट्स आर डिवाइडेड इक्वली बिटवीन 5 चिल्ड्रन्स हाऊ मेनी डज ईच चाइल्ड। बघा 20 चॉकलेट किती जणांना डिवाइड केले तरी 5 जण, मग प्रत्येकाला किती चॉकलेट ना बाळांनो 4 चॉकलेट। ठीक आहे, आता बघा खाली काही सिंपल एक्झाम्पल दिलेत आपल्याला सॉल्व करायला। जसं की नंबर 1चा आहे 8 डिवाइड बाय 2। ठीक है, 8 डिवाइडेड बाय 2 कितना होता है, देखिए 2 से हमें इस 8 को डिवाइड करना है। ठीक है, 2च्या टेबलमध्ये 8 किती नंबर लेतो, 2 1चा 2, 2 2चा 4, 2 3चा 6, 2 4चा 8। ओके, 2 4चा 8 म्हणजे आन्सर किती आला आपलं 0। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढचं एक्झाम्पल आहे सेकंड नंबरचं बघा 60 डिवाइडेड बाय 4। ठीक आहे, म्हणजेच 4ने काय करायचं आपल्याला 16ला डिवाइड करायचं। 4 4चा 16, बघा रिमेनिंग किती राहिले 0, आपला आन्सर किती आलं रे 4। बघा त्याच्याच पद्धतीने जे पुढे 3 क्वेश्चन आहेत ते तुम्ही तुमच्या मनाने सॉल्व करायचे। ठीक आहे, आता आपण बघू शकता ह्यामध्ये इधर याच्यामध्ये काय केलेलं आहे, काय एक्सरसाइज सॉल्व करण्यासाठी आपल्याला दिले आहे। जसं की बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे कॅरी आउट दिस डिव्हिजन, राईट डाऊन द डिव्हिडंड क्वेश्चन अँड रिमाइंडर। ठीक आहे, त्याच्या आधी आपल्याला बघायला लागेल की तुम्हाला शिकायचं आहे की प्रत्येकाचं वेगवेगळं या ठिकाणी नाव दिलेलं आहे, त्याचं नाव काय आहे। ठीक आहे, बघा डिव्हिडंड एक्झाम्पल घेऊ आपण। फॉर एक्झाम्पल ठीक आहे, आपण काय केलं रे 4ने 84ला डिवाइड केलं। ठीक आहे, यात आता आपल्याला काय काय सापडायचं। ठीक आहे, तर बघा आपण डिवाइड केल्यानंतर काय होतं 4 2चा 8, त्यानंतर 4 2चा 8 आणि 4 1चा 4 0। बघा आता याच्यातलं काय झालं रे डिव्हिडंड म्हणजे आपल्याला ज्याला भाग द्यायचा आहे, म्हणजे याच्यातलं डिव्हिडंड झालं रे 84। बघा डिव्हिडंड काय झालं रे 84। ठीक आहे, त्यानंतर जे आहे आपण कशाने भाग केलेला आहे 4ने याला काय केलं आपण भाग केले म्हणजेच 4u। ठीक आहे, अँड डिव्हिजर म्हणजे त्याला 4 याला काय म्हणतात रे डिव्हिजर, म्हणजे ज्याने आपण भाग देतो। ठीक आहे, डिव्हिजर काय झालं रे 4। त्याच्यानंतर 21 झालं आपलं क्वोशंट आणि 0 झालं आपला रिमाइंडर। ठीक आहे, 0 झाला आपला रिमाइंडर। चला आता आपण सॉल्व करूया एक्सरसाइज फर्स्ट। ठीक आहे, बघा एक्सरसाइज फर्स्ट आहे 5 डिवाइडेड बाय 75। ठीक है, अब इसको पहले हम इसको डिवीजन देंगे। 5 1चा 5 रिमाइनिंग 2, 5 5चा 25 बघा उरले 0। आता बघा यातलं 75 जे आहे ते झालं आपलं डिव्हिडंड। ठीक आहे, 75 एवाला ज्याला आपल्याला भाग द्यायचे, त्याच्यानंतर 5 झालं डिव्हिजर, ज्याने आपल्याला काय करायचं रे भाग, डिव्हिजर म्हणजे ज्याने आपल्याला भाग द्यायचा। त्याच्यानंतर 15 झालं आपलं क्वोशंट, म्हणजे त्याचं काय भागाकार किती आलं 50, म्हणजे त्याचं आन्सर किती आलं, आणि 0 झालं याचं रिमाइंडर म्हणजे काय बाळांनो तर बाकी। ठीक आहे, आता बघा त्याच पद्धतीने आपण हे सेकंडवाला घेतलं 4 डिवाइडेड बाय 52, याचं पुन्हा 52 काय झालं डिव्हिडंड झालं, 4 झालं डिव्हिजर। ठीक आहे, डिव्हिजर म्हणजे 4 1चा 4, 4 3चा 12 बघा 0 0 झालं याचं रिमाइंडर, आणि 13 झालं याचं 13 काय झालं याचं क्वोशंट। ठीक आहे, बघा त्याच पद्धतीने पुढे काही 2-3 एक्झाम्पल एक्स्ट्रा दिलेत आपल्यासोबत। बघा ह्याच्यामध्ये पहिलं त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे आपलं 3 डिवाइडेड बाय 44। ठीक आहे, बघा 3 1चा 3 रिमेनिंग 1, 3 4चा 12। ठीक आहे, यातलं हे झालं रे आपलं डिव्हिडंड, त्याच्यानंतर हे झालं आपलं डिव्हिजर, हे झालं आपलं क्वोशंट, आणि हे बाकी किती 3 हे झालं आपलं रिमाइंडर। ठीक आहे, त्यानंतर बघा नंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे 8 डिवाइडेड बाय 92। बघा 8 1चा 8, 8 1चा 8। ठीक आहे, 4ला तर 8ने डिवाइड जात नाही। हे बघा हे झालं आपलं क्वोशंट, हे झालं आपलं डिव्हिडंड,
ये झालं आपलं डिव्हिजर आणि हे झालं आपलं रिमाइंडर। समझ में आ गया आपको? उससे पहिले आपके 5 आणि 6 का आन्सर आपल्या ठिकाणी काढायचं बघा। त्याच्यानंतर सेकंडचं एक्सरसाइज आहे डिवाइड द फॉलोइंग। ठीक आहे, डिवाइड द फॉलोइंग त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे आपलं 33 डिवायडेड बाय 5। ठीक आहे, म्हणजे आपले काय करायचे 5 ने 33 ला डिवाइड करायचे। ठीक आहे, बघा 5 6 30, रिमेनिंग पार्ट राहिला आपला 3 पुन्हा, म्हणजे हे बघा हे झालं आपलं डिव्हिडंड, हे झालं डिवायझर, क्वोशंट आणि रिमाइंडर। ठीक आहे, त्यानंतर बघा सेकंडचा आन्सर आहे 41 डिवायडेड बाय 8। बघा 8 ने 41 ला डिवाइड करायचं आहे। 8 4 चा 32, 8 5 चा 40। ठीक आहे, म्हणजे रिमाइंडर किती उरलं रे 1 आणि आपला आन्सर आलं क्वेश्चन काय झाला 5। ठीक आहे, त्यानंतर तिसरं बघा 51 डिवायडेड बाय 7, म्हणजे 7 ने आपल्या काय करायचं रे 51 ला डिवाइड करा। ठीक आहे, 7 7 चा 49, किती उरले रे 2 0, म्हणजे क्वेश्चन झाला हा झाला डिव्हिडंड, हा झाला डिव्हिजर आणि हा झाला आपला रिमाइंडर। ठीक आहे, आन्सर आला आपल्याला 7। त्यानंतर लास्टचा क्वेश्चन आहे नंबर 4 80 डिवायडेड बाय 9। बघा 9 ने पुन्हा काय करायचं आपल्याला 80 ला डिवाइड करायचं आहे, म्हणजे 9च्या टेबलमध्ये 80 बघा 9 7 चा, ठीक आहे 9च्या टेबल म्हणून आपण 9 1 चा 9, 9 2 चा 18, 9 3 चा 27, 9 4 चा 36, 9 5 चा 45, 9 6 चा हे झाला 54, 9 7 चा 63, 9 8 चा 72, 9 10 चा म्हणजे आपलं काय येणार रे 9 8 चा 72 आणि 9 9 चा 81, 81 बिग व्हायला म्हणून आपण घेतलं 72, पुन्हा उरले रिमाइंड 0, म्हणजे रिमाइंडर आपलं 8 होले। ठीक आहे, अशा पद्धतीने हा पूर्ण एक्सरसाइज आपल्याला ठिकाणी सॉल्व करायचा होता। तर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व हे सगळे क्वेश्चन आन्सर आपल्या फ्रेंडला सेंड करा। थँक्यू, बाय बाय।